आकाशाला भिडलेले तेलाचे दर आणि त्यात वाढलेली महागाई प्रत्येक घरातील स्वयंपाकघराला युद्धाचा मोठा फटका बसतोय। अमेरिका इराण युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर पुन्हा एकदा आकाशाला भिडलेत आणि त्यामुळे सामान्यांच्या खिशाला आणखी भुर्दंड बसण्याची शक्यता आहे। पाहूयात त्यावरचा खास रिपोर्ट। पेट्रोल डिझेलच्या किमती वाढणार, सामान्यांच्या खिशाला भुर्दंड बसणार। डिझेल 100 तर पेट्रोल 125 रुपयांवर जाणार। अमेरिका इराण युद्धामुळे सध्या कच्च्या तेलाच्या किमती आकाशाला भिडल्यात। कच्च्या तेलाची संपूर्ण पुरवठा साखळी होर्मुझच्या कोंडीमुळे विस्कळीत झाली आहे। त्यात वेगवेगळ्या रिफायनरीजचं युद्धात नुकसान झाल्यानं त्यांच्या उत्पादनावरही परिणाम झालाय। याचा परिपाक म्हणजे तेलाच्या किमतीत भरमसाठ वाढ। जागतिक बाजारात तेलाच्या किमती वाढल्या असल्या तरी भारतात मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कुठलीही वाढ अजून झाली नाहीये। पण आता मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। युद्ध सुरू झाल्यापासून जर आपण तेलाचे दर बघितले तर 27 फेब्रुवारी म्हणजे युद्ध सुरू होण्याआधी तेलाचे दर होते प्रति बॅरल $73। 19 मार्च पर्यंत तेलाचे दर $120 प्रति बॅरल पर्यंत गेले होते। त्यानंतर 14 एप्रिल म्हणजे आज तेलाचे दर $100 प्रति बॅरल आहेत। कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असल्या तरी कंपन्यांनी मात्र अजूनही पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवल्या नाहीयेत। भारतात युद्ध सुरू झाल्यानंतर सुद्धा पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर आहेत। या दरम्यान तेलाच्या किमती प्रति बॅरल $10 वाढल्या तर पेट्रोल डिझेलच्या किमती प्रति लिटर 6 रुपयाने वाढतात। पण पेट्रोल कंपन्यांनी किमती न वाढवल्यामुळे युद्धानंतर रोज 1600 कोटींचा तोटा पेट्रोल डिझेल कंपन्यांना सहन करावा लागतोय। याआधी हा आकडा 2400 कोटी रुपयांवर होता। त्यानंतर सरकारकडून एक्साइज ड्युटीत 10 रुपयांची कपात करण्यात आली आणि आता पेट्रोल 18 रुपयांनी महाग होऊन 104 रुपयांवरून 122 रुपये प्रति लिटर होऊ शकतं। डिझेल 35 रुपयांनी महाग होऊन 90 रुपयांवरून थेट 135 रुपये प्रति लिटर पर्यंत जाऊ शकतं। 2024 से भाव बढ़ा नहीं है। ओके, तो अभी जब भी पेट्रोल का डॉलर का रेट कम था और बैरल का रेट कम था तभी से यही भाव चल रहा है। तो अभी थोड़ा नुकसान तो लोग सहन किए हैं। तो अभी पोजीशन क्या है कि इतना लॉस अभी वो लोग करते हैं कि उसके जानकारी मेरे पास कुछ भी नहीं है, मगर बढ़ सकता है। यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागण्याची शक्यता आहे। तसंच देशभरात महागाईचा भडकाही उडू शकतो। भारत आपल्या गरजेपैकी 88% तेल आयात करतो। यातलं 45% तेल आखातातून येतं। तेलाच्या वाढलेल्या किमतीमुळे फक्त पेट्रोल कंपन्याच नाही तर देशालाही 20 अब्ज डॉलरचं नुकसान होऊ शकतं। भारताचे शेजारी देश सुद्धा तेलाच्या वाढलेल्या किमतीमुळे हैराण आहेत। भारताच्या शेजारी देशांमध्ये पेट्रोल डिझेल सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलाय। तिथले दर आपण बघितले तर पाकिस्तानात पेट्रोलचा दर आहे 366 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर आहे 385 रुपये प्रति लिटर। श्रीलंकेत पेट्रोलचा दर आहे 400 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर आहे 382 रुपये प्रति लिटर। नेपाळमध्ये पेट्रोल 219 रुपये प्रति लिटर आहे तर डिझेल 207 रुपये प्रति लिटर। बांगलादेशमध्ये पेट्रोल 116 रुपये प्रति लिटर आहे तर डिझेल 100 रुपये प्रति लिटर। पण भारतात केंद्र सरकारच्या धोरणांमुळे अजून तरी युद्धाची झळ थेट सर्वसामान्यांना बसली नाहीये। पण 5 राज्यांमधल्या निवडणुका पार पडल्यानंतर किंवा त्याआधी सुद्धा पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवल्या जाऊ शकतात। ब्रोकरेज फर्म मॅक्वायरीनं आपल्या एका रिपोर्टमध्ये दरवाढीचा अंदाज वर्तवलाय। पण पेट्रोल डिझेलच्या किमती इतक्या मोठ्या प्रमाणात जर खरंच वाढल्या तर सर्वसामान्यांचं जगणं सुद्धा कठीण होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।